गॅलेक्सी रुग्णालय नांदेड, एक प्रेरणादायी प्रवास. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर, अवघ्या 1500 लोकवस्तीचं एक छोटंसं गाव. अंगणवाडी सेविका असलेली आई, शेतकरी आणि ग्रंथपाल असलेले वडील, ज्ञान, परिश्रम आणि संस्कारांची श्रीमंती घेऊन याच गावातून सुरू झाला डॉक्टर नितीन जोशी यांचा प्रवास. गावातील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेलं शिक्षण त्यांना धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत घेऊन गेलं. त्यानंतर जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे DNB मेडिसिन आणि जागतिक कीर्तीच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी हैदराबाद येथे DNB गॅस्ट्रोएंट्रोलॉजी पूर्ण करून त्यांनी पचन संस्थेच्या आजारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. मोठ्या शहरांमध्ये उज्ज्वल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही त्यांनी मायभूमीची वाट निवडली. 28 जुलै 2015 रोजी सुप्रसिद्ध विश्व युरोलॉजी आणि किडनी सेंटरचे संस्थापक डॉक्टर सुशील राठी आणि डॉक्टर उमेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नांदेडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर सुरू झालेलं गॅलेक्सी रुग्णालय आज अत्याधुनिक तंत्रज्ञान, विश्वास आणि माणुसकी यांचं प्रतीक बनलंय. आज गॅलेक्सी रुग्णालयात पचन संस्थेच्या निदान आणि उपचारासाठी जागतिक दर्जाच्या विविध एंडोस्कोपी सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत 28,000हून अधिक एंडोस्कोपी यशस्वीपणे करून हजारो रुग्णांना नवजीवन देण्याचं कार्य येथे घडलंय. 2018 साली रुग्णांच्या वेदना अधिक जवळून समजून घेण्यासाठी डॉक्टर नितीन जोशी यांनी स्वतःच एंडोस्कोपी केली. भारतातील असे पहिले आणि जगातील मोजक्या डॉक्टरांपैकी एक म्हणून त्यांच्या या धाडसी कृतीची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी जपानमधील ओसाका कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये झूम एंडोस्कोपी आणि अतिप्रारंभिक कॅन्सर निदानाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. या ज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील रुग्णांना मिळावा या ध्येयानं 3 जानेवारी 2026 रोजी गॅलेक्सी रुग्णालयात महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक झूम एंडोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली. 125 पट ऑप्टिकल झूम आणि अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या साह्यानं पचन संस्थेतील कॅन्सर अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शोधणं आणि त्याच वेळी एंडोस्कोपीद्वारे उपचार करणं आता शक्य झाले. डॉक्टर म्हणजे केवळ उपचार करणारा नव्हे, तर समाजाला आरोग्याचं शिक्षण देणारा शिक्षक असतो. या विश्वासातून डॉक्टर नितीन जोशी यांनी आरोग्यविषयक पुस्तकं लिहिली आणि हजारो नागरिकांमध्ये आरोग्य जागृती घडवून आणली. कोविडच्या काळात त्यांनी आणखी एक अभिनव उपक्रम सुरू केला, एंडोस्कोपी आपल्या दारी, जिथे कोणी नाही तिथे आम्ही. या ध्येयवाक्यानं प्रेरित होऊन गॅलेक्सी रुग्णालयाची टीम आजवर 6 जिल्ह्यातील 64 गावांमध्ये 127 शिबिरे आयोजित करत 30,000 किलोमीटरहून अधिक प्रवास करून 1,500 पेक्षा जास्त ग्रामीण आणि आदिवासी रुग्णांपर्यंत अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा पोहोचवते. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या असह्य वैयक्तिक दुःखालाही त्यांनी समाजासाठी प्रेरणेत रूपांतरित केलं. दिवंगत डॉक्टर पत्नीच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान हा आज स्वतःच्या दुःखावर मात करून समाजासाठी जगणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करणारा एक प्रेरणादायी सोहळा बनलाय. विविध सामाजिक आणि वैद्यकीय संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले डॉक्टर नितीन जोशी आजही एका साध्या पण महान ध्येयासाठी कार्यरत आहेत. केवळ आजारांवर उपचार करण्यासाठी नव्हे, तर माणसाचं जगणं अधिक निरोगी, अधिक सकारात्मक आणि अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी. आणि म्हणूनच त्यांच्या माझी प्रार्थना या कवितेतील या ओळी त्यांच्या जीवन कार्याचं सार सांगून जातात. मरण्यापूर्वी जगताना जगाला थोडे देईन म्हणतो, जगाने जे दिले मला थोडे थोडे वाटीन म्हणतो. क्षण प्रत्येक जगताना दुःख गिळून घेईन म्हणतो, भोगणाऱ्यांची दुःखे सारी थोडी मीही घेईन म्हणतो.